हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण प्रॅक्टिस सेट 5.2 मधील क्वेश्चन. ह्याच्या आधी जे व्हिडिओ टाकलेले आहेत आपण त्या वेळेच्यामध्ये जो तुमचा 9th स्टँडर्डचा 5th नंबरचा चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, त्याचा इंट्रोडक्शनचा एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्या इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये पूर्ण या चॅप्टरचं इंट्रोडक्शन सांगितलेलं आहे. म्हणजे चॅप्टरच्या नावाच्या अर्थापासून प्रत्येक कन्सेप्ट त्याच्यामध्ये क्लिअर केलेली आहे. तसेच इलिमिनेशन मेथड कुणाला म्हणायचं, सबस्टिट्यूशन मेथड कुणाला म्हणायचं, त्यानंतर बाय कंपॅरिझन म्हणजे दोन मेथडमध्ये कोणती मेथड तुम्हाला इझी आहे जास्त करून. तसंच की ज्या एकच एक्झाम्पल इलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन दोन्ही मेथडनं सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कळते की कोणती मेथड आपल्याला सोपी जाईल आणि कोणती मेथड अवघड जाईल, आणि त्याच मेथडनं तुमचा जो प्रॅक्टिस सेट 5.1 आहे तो सॉल्व्ह करून दाखवलेला आहे एकदम सोप्या भाषेमध्ये. आणि त्याच्यामध्ये ट्रिक देखील सांगितलेली आहे की दोन इक्वेशनची ऍडिशन कधी करायची आणि दोन इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन कधी करायची. मी असं स्टेप तयार करून दिलेले आहेत. म्हणजे 6 पैकी म्हणजे ती सॉल्व्ह द फॉलोविंग सायमल्टेनियस इक्वेशन हा जो तुमचा थर्ड क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 5.1 मधील, त्याच्यामध्ये 3 स्टेप दिलेले आहेत. कोणतंही एक्झाम्पल घ्या त्या टाईपचं, त्या 3 स्टेपच्या मधून काय करायचं ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. त्याच्यामध्ये मी ट्रिक देखील सांगितलेलं आहे कधी ऍडिशन करायची कधी सबस्ट्रॅक्शन करायची ते. त्यामुळे तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. पहिला इंट्रोडक्शनचा व्हिडिओ जाऊन चेक करा, म्हणजे तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये काय आहे, प्रत्येक चॅप्टरच्या बेसिक कन्सेप्ट, चॅप्टरच्या नावाचा जो अर्थ आहे ते देखील तुमच्या लक्षात येईल. आता 9th स्टँडर्डला हा चॅप्टर आहे, 10th स्टँडर्डला देखील आहे. त्यामुळे आताच ह्या बेसिक कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून घ्या. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 5.1चा देखील व्हिडिओ जर जाऊन बघितला नसेल तर तो देखील व्हिडिओ जाऊन चेक करा. याच्या लिंक ज्या आहेत त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. एकदम सोप्या लँग्वेजमध्ये प्रत्येक स्टेप, प्रत्येक कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ते व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या प्रत्येक एक्झाम्पल क्लिअर होऊन जाईल. आताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 5.2 मधील एक्झाम्पल. आता प्रॅक्टिस सेट 5.2 मधील फर्स्ट एक्झाम्पल काय दिले बघूया. आता हा जो तुमचा प्रॅक्टिस सेट 5.2 आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत वर्ड प्रॉब्लेम. मग वर्ड प्रॉब्लेम म्हणजेच काय की ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतोय शाब्दिक उदाहरणे. मग आता तुम्ही प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये काय केलं की 2 लिनियर इक्वेशन दिलेली असतील, तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स दिलेली असतील. ती 2 इक्वेशन तुम्ही काय केली, सॉल्व्ह केलीत. मग तुम्हाला माहित आहे इक्वेशन सॉल्व्ह करायचं याचा अर्थ काय, तर त्या इक्वेशन मध्ये जे व्हेरिएबल्स दिलेले असतील त्याच्या व्हॅल्यू काय करायच्या, फाइंड करायच्या. म्हणजे आता समजा असं इक्वेशन आहे x + y = 2 आणि x - y = 4. हे असे इक्वेशन तुम्हाला दिलेले आहेत. मग हे 2 इक्वेशन सोडवतोय मी, याचा अर्थ काय, याच्यामध्ये जे व्हेरिएबल दिलेत x आणि y, व्हेरिएबल कुणाला म्हणायचं, कोइफिशियंट कुणाला म्हणायचं, हे देखील इन डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे तो व्हिडिओ बघा. तर x आणि y च्या व्हॅल्यू काय करतोय आपण, फाइंड करतोय, इक्वेशन सोडवतोय याचा अर्थ. मग आता बघा, तुम्ही इक्वेशन सोडवतायसा म्हणजे त्याच्यामधला x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करतायसा, बरोबर आहे. मग आपल्याला ही जी प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये जे वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत त्याच्यामधून तुम्ही अशी इक्वेशन तयार करायची. त्याच्यामध्ये ज्या कंडिशन दिलेल्या असतील त्या कंडिशनवरून काय तयार करायची, तर 2 इक्वेशन तयार करायची आणि ती 2 इक्वेशन काय करायचे, सॉल्व्ह करायचे. असा आपला प्रॅक्टिस सेट 5.2 आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला शाब्दिक उदाहरणे म्हणजेच वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला एकदम क्लिअरली, त्यानंतर कंडिशननुसार जी याच्यामध्ये स्टेटमेंट दिले आहेत त्या स्टेटमेंटनुसार कसं ह्या टाईपचं इक्वेशन तयार करायचं, कोणतं साईन वापरायचं, कसं इक्वेशन तयार करायचं हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आता बघा काय इक्वेशन दिले बघा, इन अँड एनव्हलप. आता तुम्हाला माहित असेल एनव्हलप कुणाला म्हणायचं, तर बघा तुम्हाला डायग्राम पण काढून दाखवतो. असं एनव्हलप म्हणजेच काय, तर मराठीमध्ये आपण तुम्ही ज्याला म्हणतायसा पाकिट, एनव्हलप म्हणजे काय, पाकिट. असं एक एनव्हलप आहे म्हणून सांगितलंय बघा. इन अँड एनव्हलप देअर आर सम 5 रुपीज नोट्स अँड सम 10 रुपीज नोट्स. आता बघा हे एनव्हलप आहे आणि ह्या एनव्हलप मध्ये काही 5 रुपयाच्या नोट आहेत आणि काही 10 रुपयाच्या नोट आहेत. बघा पहिल्या वाक्याचा अर्थ लक्षात आला असेल तुमचा की एक पाकिट आहे आणि त्या पाकिटामध्ये काही 5 रुपयाच्या नोट आहेत आणि काही 10 रुपयाच्या नोट आहेत असं तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे प्रश्न काय दिलाय बघा, टोटल अमाऊंट ऑफ दीज नोट्स टुगेदर इज 350 रुपीज. मग आता काय सांगितलंय बघा, शब्द त्यांनी कोणता वापरलाय, टोटल. टोटल म्हणजे तुम्हाला माहित आहे एकूण किंमत. ह्या ज्या तुमच्या 5 रुपयाच्या नोट आहेत आणि 10 रुपयांच्या नोट आहेत यांची एकूण, आता तुम्हाला माहित आहे जर एकूण पाहिजे असेल तर तुम्ही त्यांची काय करणारा, ऍडिशन करणारा. त्यांची एकूण किंमत दिली आहे तुम्हाला 350 रुपये.
किती रुपीज दिल्या? 350 रुपीज. ही झाली तुमची एक्झाम्पल मधली फर्स्ट कंडिशन. काय फर्स्ट कंडिशन दिल्या बघा, आणि कुठून कुठपर्यंत दिल्या? तर टोटल अमाऊंट दिल्या तुम्हाला टुगेदर. टुगेदर म्हणजेच काय? एकत्र. या दोघांची एकत्र टोटल. टोटल म्हणून मी साइन कोणतं वापरलं? प्लस. तर या दोघांची जर एकत्र किंमत केली तुम्ही तर किती रुपये येतात? 350 रुपये येतात. ही झाली आपली फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन बघा, नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर लेस बाय सांगितलंय. आता बघा, लेस म्हणजे काय? इथे बघा शब्द कोणता वापरलाय क्वेश्चन मध्ये? लेस. लेस म्हणजेच काय? तर कमी. लेस म्हणजेच काय? कमी. मग तुम्हाला माहित आहे कमी असेल तर आपण साइन प्लस वापरणार की मायनस वापरणार? मायनस वापरणार. म्हणून लेस आहे म्हणून ह्या सेकंड नंबरच्या इक्वेशन मध्ये मी कोणतं साइन वापरणार आहे? मायनस. समजा जर तुमच्या प्रश्नामध्ये शब्द आला असेल मोर. मोर म्हणजेच काय? जास्त. मोर म्हणजे काय? जास्त. मोर असेल जास्त म्हणजे कोणतं चिन्ह वापरणार आपण? प्लस साइन वापरणार. मग आता बघा काय सांगितलंय? 5 रुपीज नोट्स. काय सांगितलंय? 5 रुपयाच्या नोटा. बघा हे रफ करूया. 5 रुपीज नोट्स ह्या काय सांगितल्यात? लेस बाय. मग लेस म्हणून कोणतं साइन वापरायचं? मायनस. लेस बाय 10 दॅन ट्वाइस द नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स. आता बघा लेस बाय 10 सांगितल्यात म्हणजे 5 रुपयाच्या ज्या नोटा आहेत ह्या कमी आहेत. कितीनं कमी आहेत म्हणून सांगितलंय? 10 कमी आहेत. कुणापेक्षा? तर 10 रुपयाच्या नोटापेक्षा. कुणापेक्षा? तर 10 रुपयांच्या नोटापेक्षा. म्हणजे मी 10 ला कशाने मल्टिप्लाय करणार? 10 रुपीजच्या ज्या नोट्स आहेत त्याला काय करणार? मी मल्टिप्लाय करणार. बरोबर आहे. पुढे प्रश्न काय विचारलाय बघा तुम्हाला? देन फाइंड द नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स अँड 10 रुपीज नोट्स. तुम्हाला काय फाइंड करायचे आहे की त्या इन्व्हलप मधल्या 5 रुपीजच्या नोट्स आणि 10 रुपीजच्या नोट्स आपल्याला काय करायचे आहेत? फाइंड करायचे. आता बघा कोणताही तुमचा वर्ड प्रॉब्लेम येऊ दे, काय करायचं? जे तुम्हाला फाइंड करायला सांगितले त्याच्यासाठी काहीतरी व्हेरिएबल कन्सिडर करायचे. आता बघा ह्या एक्झाम्पल साठी बघूया आपण काय फाइंड करायचंय तुम्हाला? तर 5 रुपयाच्या नोटा आणि 10 रुपयाच्या नोटा फाइंड करायच्या आहेत. मग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत त्या वर्ड प्रॉब्लेमच्या आपल्याला अशा टाइपमध्ये दोन काय तयार करायचे आहेत? इक्वेशन. आणि ती इक्वेशन आपल्याला काय करायचे आहेत? सॉल्व्ह करायचे आहेत. बरोबर. मग आता मला जर अशा टाइपमध्ये मला इक्वेशन तयार करायचं असेल तर मी काय करणार? फर्स्ट स्टेपला जे मला फाइंड करायचं आहे त्याच्यासाठी मी व्हेरिएबल काय करणार? कन्सिडर करणार. मग आता बघा 5 रुपीजच्या नोटसाठी काय तर कन्सिडर करूया व्हेरिएबल आणि 10 रुपीजच्या नोटसाठी एक व्हेरिएबल काय करूया? कन्सिडर करूया. मग आता बघा 5 रुपीजच्या ज्या नोट्स आहेत त्याला मी कन्सिडर केलं एक्स आणि 10 रुपीजच्या नोट्सला काय कन्सिडर केलं? वाय. आता बघा आन्सर मध्ये लिहूया लेट द 5 रुपीज नोट्स बी एक्स. म्हणजे 5 रुपयांच्या नोटांना आपण काय मानणार आहे? एक्स मानणार आहे. आणि 10 रुपीज नोट्स बी वाय. 10 रुपयांच्या नोटांसाठी मी काय मानणार आहे? वाय मानणार आहे. आता ज्या दोन कंडिशन दिल्यात त्या दोन कंडिशनची दोन इक्वेशन तयार करायची आणि ती इक्वेशन काय करायची? सॉल्व्ह करायची. आता बघा 5 रुपयांच्या नोटांना आपण मानले एक्स आणि 10 रुपयांच्या नोटांना काय मानले आपण? वाय. बरोबर आहे. आता बघा आता बघा फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय दिले बघा उदाहरणामध्ये? पहिली कंडिशन किंवा पहिली अट काय दिली आपल्याला की त्यांची टोटल अमाऊंट टुगेदर इज किती दिल्या? 350. मग बघा टोटल आहे म्हणून मी साइन कोणतं वापरलं? प्लस साइन वापरलं. का? कारण टोटल आहे. कुणाची टोटल आहे? तर 5 रुपयांच्या नोटा आणि 10 रुपयांच्या नोटांची एकूण किंमत दिली तुम्हाला 350. मग बघा इथं मी लिहिणार 5 रुपयांच्या नोटा, इथं लिहिणार 10 रुपयांच्या नोटा आणि इज इक्वल टू किती लिहिणार मी? 350. कारण त्या दोघांची बेरीज केल्यानंतर ना उत्तर मला किती मिळते? 350 मिळते. आता बघा 5 रुपयांच्या नोटा. बरोबर आहे. मग 5 रुपीजच्या नोटसाठी आपण काय कन्सिडर केलंय? एक्स. मग 5 ला एक्स न मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येणार आहे आपलं? 5x प्लस 10 ला जर y न मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येणार आहे? 10y आणि इज इक्वल टू 350. ह्याला इक्वेशन नंबर दिलं 1. बघा
₹5 नोटा आणि ₹10 नोटांची एकूण ऍडिशन किती आली आपली 350. म्हणून ₹5 नोटला एक्स ला मल्टिप्लाय केलं, ₹10 नोट्सला वाय ला मल्टिप्लाय केलं आणि इज इक्वल टू 350. मी साइन प्लसच का लिहिलं, कारण टोटल अमाऊंट सांगितलं म्हणून. आता बघा 5x 10y आणि 350. आता बघा हे जर इक्वेशन 350 म्हणजे मोठा नंबर झाला, बरोबर आहे. मग हे इक्वेशन जर मला सोपं करायचं असेल, इझी करायचं असेल, तर मी काय करणार, तर तिन्ही पण संख्यांना अशी संख्या शोधायची की तिन्ही पण संख्यांना भाग जाईल, बरोबर आहे. मग आता बघा 5y 10 आणि 350 तिन्ही पण नंबरला 5 न डिवाइड होणार का नाही, म्हणून मी या तिन्ही पण संख्यांना कितीने डिवाइड करणार, 5. मग बघा डिवायडेड बाय 5 ऑन बोथ साइड. बघा काय काय 5x अपॉन 5 प्लस 10y अपॉन 5 प्लस सॉरी परत साइन कोणता आहे, इज इक्वल टू 350 अपॉन 5. आता बघा ह्या 5 ला हा 5 कॅन्सल, 5 1 जा 5, 5 2 जा किती येणार आहे, 10 येणार आहे. परत बघा 5 1 जा 5, 5 7 जा किती येणार आहे, 35 आणि वरती 0. म्हणजे काय इक्वेशन मिळालं बघा, x प्लस 2y इज इक्वल टू 70. हे आपल्याला इक्वेशन मिळालंय, बरोबर आहे. आता बघा ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊ नका, ह्याला इक्वेशन नंबर आपण किती देऊया, 1. आता काय करूया, ही झालं तुमच्या पहिल्या कंडिशन नुसार मिळालेलं फर्स्ट कंडिशन. आता सेम जे सेकंड कंडिशन दिल्या त्याच्यानुसार सेकंड इक्वेशन तयार करायचे आणि दोन इक्वेशन काय करायचे, सॉल्व्ह करायचे. मग आता बघा फ्रॉम सेकंड कंडिशन दुसऱ्या कंडिशन नुसार. आता बघा दुसऱ्या कंडिशन मध्ये काय सांगितलंय, 350 रुपीज इथपर्यंत तुमची फर्स्ट कंडिशन आहे. दुसऱ्या कंडिशन मध्ये बघा नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स, काय सांगितलंय की नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स. मग आता बघा 5 रुपीजच्या नोट्ससाठी मी काय कन्सिडर केलंय, एक्स. मग बघा मी लिहिलं एक्स, काय सांगितलंय नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स. मग 5 रुपीजच्या नोट्ससाठी मी काय कन्सिडर केलंय, एक्स आर लेस बाय 10 दॅन ट्वाइस नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स. आता बघा याच्यानंतर मी साइन दिलं इज इक्वल टू. इथं बघा शब्द कोणता वापरलाय, आर. आर इज, तुम्ही इंग्लिशमध्ये ग्रामर शिकत असेल, इज आर म्हणजे कोणता टेन्स झाला, प्रेझेंट टेन्स झाला, बरोबर आहे. जर असे शब्द असतील तर साइन वापरायचं इज इक्वल टू. कोणतं साइन वापरायचं, इज इक्वल टू. आता बघा लेस बाय 10, मग लेस म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणतं चिन्ह वापरायचं, मायनस. कितीनं मायनस आहे म्हणून सांगितलंय 10, लेस बाय 10 म्हणले म्हणून साइन वापरलं मायनस आणि काय लिहिलं 10. पुढं लेस बाय 10 ट्वाइस नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स. ह्या ज्या नोट आहेत ह्या 10 न कमी आहेत, कुणापेक्षा, तर ट्वाइस. ट्वाइस म्हणजे काय, डबल. ट्वाइस म्हणजे काय, डबल. म्हणजे जे तुम्हाला दिलेलं असेल माहिती त्याला 2 न मल्टिप्लाय करायचं. ट्वाइस असेल तर कितीनं मल्टिप्लाय करायचं, 2 न. बघा कुणाला 2 न मल्टिप्लाय करायला सांगितलंय, तर ट्वाइस नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स. म्हणजे ज्या तुमच्या 10 रुपीजच्या नोट्स आहेत त्याला कितीनं मल्टिप्लाय करणार, ट्वाइस आहे म्हणून 2 न. मग आता बघा 10 रुपीजच्या नोट्सला आपण काय कन्सिडर केले, वाय कन्सिडर केले. बघा 10 रुपीजच्या नोट्सला वाय कन्सिडर केले, ट्वाइस आहे म्हणून त्याला कितीने मल्टिप्लाय करणार, 2 न मल्टिप्लाय करणार, बरोबर आहे. मग काय इक्वेशन मिळालं बघा तुम्हाला सेकंड कंडिशन नुसार, एक्स इज इक्वल टू 2y मायनस 10, बरोबर आहे. आता बघा ह्या फॉर्म मध्ये इक्वेशन होण्या काय फॉर्म आहे तुमचा, एक्स वाय आणि इज इक्वल टू कॉन्स्टंटची टर्म. आता बघा एक्स हा इज इक्वल टू च्या पलीकडे वाय आहे, हा प्लस 2y आहे, या साईडला नंतर काय होणार आहे मायनस 2y आणि इज इक्वल टू हा मायनस 10 ऍज इट इज. याला इक्वेशन नंबर देणार आहे 2. इक्वेशन नंबर किती देणार आहे, 2. आता बघा फर्स्ट आणि सेकंड दोन्ही देखील इक्वेशन मिळाल्यात. आता हे इक्वेशन मी सॉल्व्ह करणार. बघा हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर मला कोणाचं आन्सर मिळणार, त्याच्यामधल्या व्हेरिएबलचं म्हणजे एक्स आणि वायचं आन्सर मिळणार. आणि तेच आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे की नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आणि 10 रुपीज नोट्स. मग तुम्ही 5 रुपीजच्या नोट्सला एक्स कन्सिडर केले आणि 10 रुपीजच्या नोट्सला वाय कन्सिडर केले, तेच आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. मग आता बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे 5.1 मध्ये आपण बघितलंय की 2 इक्वेशनची ऍडिशन कधी करायची आणि 2 इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन कधी करायची. तर कधी करायची बघा, जर तुमची जी साइन आहेत ती जर साइन सेम असतील, साइन काय असतील, सेम म्हणजे काय, प्लस प्लस असेल आणि मायनस मायनस असेल, तर त्या 2 इक्वेशनची करायची सबस्ट्रॅक्शन.
आणि जर तुमची साईन असतील डिफरंट तर त्या दोन इक्वेशनची करायची ऍडिशन. हा फक्त रूल लक्षात ठेवा, तुमचा कोणताच क्वेश्चन चुकणार नाही. हा आपण एक ट्रिक सांगितलेली आहे, ही ट्रिक तेवढी लक्षात ठेवायची. काय बघायची, दोन इक्वेशनची साईन जर सेम असेल, सेम म्हणजे काय, प्लस प्लस दोन इक्वेशन मध्ये असेल किंवा मायनस मायनस असेल तर काय करायचं, सबस्ट्रॅक्शन करायची दोन इक्वेशनची. आणि डिफरंट म्हणजे प्लस मायनस किंवा मायनस प्लस असेल तर त्या दोन इक्वेशनची काय करायची, ऍडिशन. आता बघा इक्वेशन 1 आणि 2 मधली चिन्ह बघा, हा प्लस आहे आणि हा मायनस आहे. प्लस मायनस म्हणजे साईन काय झाली, डिफरंट झाली. मग डिफरंट साईन असल्यानंतर काय करायला सांगितलंय, ऍडिशन. मग काय स्टेटमेंट लिहिणारा, ऍडिंग इक्वेशन 1 and 2. आता फर्स्ट आणि सेकंडची ऍडिशन करूया. काय बघा फर्स्ट, तर x प्लस 2y इज इक्वल टू 70 प्लस पुढे बघा x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 10. आता बघा ऍडिशन करूया, x प्लस x काय आन्सर येणार आहे 2x, प्लस 2y मायनस 2y काय होणार आहे कॅन्सल. परत बघा हा प्लस आणि हा मायनस, प्लस मायनस मायनस होते, 70 मायनस 10 आन्सर किती देणार आहे 60. आणि साईन कोणत्या नंबरचं, तर बिगर नंबरचं, म्हणजे 70 मोठा आहे म्हणून 70चं पण साईन. आता बघा मला व्हॅल्यू काढायची आहे एक्सची, टू कोणत्या साईन मध्ये, 2 आणि एक्स मल्टिप्लिकेशन इंटू ला आहे, त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे डिव्हिजन. मग आता आपण जेव्हा व्हॅल्यू शिफ्ट करतोय तेव्हा आधी ह्या साईडची व्हॅल्यू लिहितोय आणि मग शिफ्ट केलेली लिहितोय, म्हणजे अपॉनला किती लिहिणारा 2 लिहिणारा. मग बघा 2 1 जा 2 आणि 2 3 जा किती येते 6 आणि वरती 0, म्हणजे एक्सचा आन्सर किती मिळाले 20. एक्सचा आन्सर किती मिळालंय 20. आता तुम्हाला शिकवलंय, जर तुम्हाला एका व्हेरिएबलचं आन्सर मिळालं तर दुसऱ्या व्हेरिएबलचं कसं काढायचं, दोन इक्वेशन मध्ये व्हेरिएबल असणार आहेत एक्स आणि वाय. एका व्हेरिएबलचं आन्सर मिळालं तर दुसऱ्या व्हेरिएबलचं कसं काढायचं, तर ही जी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाल्या ती कोणत्या पण इक्वेशन मध्ये जर पुट केली सा तर तुम्हाला सेकंड इक्वेशनचं काय मिळते आन्सर मिळून जाते, सॉरी सेकंड व्हेरिएबलचा आन्सर मिळून जाते. आता बघा x इज इक्वल टू 20 ही व्हॅल्यू मी इक्वेशन 1 मध्ये पुट करतो, तुम्ही सेकंड मध्ये जरी पुट केली तरी पण चालतंय, आन्सर मध्ये फरक पडत नाही. मग बघा x इज इक्वल टू 20 पुट इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 काय लिहूया, तर x प्लस 2y इज इक्वल टू 70. आता बघा व्हॅल्यू पुट करूया, x ची व्हॅल्यू किती आहे 20 प्लस 2y इज इक्वल टू 70. आता बघा हा प्लस आहे, ह्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे मायनस, हा 2y ॲज इट इज, हा 70. जेव्हा शिफ्ट करतोय तेव्हा आधी ह्या साईडची व्हॅल्यू लिहायची आणि मग शिफ्ट झालेली लिहायची. हा प्लस 20 आहे, त्या साईडला गेल्यानंतर ना मायनस 20, मग 2y इज इक्वल टू आन्सर किती मिळणार आहे तुम्हाला 50 आन्सर मिळणार आहे, बरोबर आहे. आता बघा y इज इक्वल टू 50, हा 2 मल्टिप्लिकेशनला आहे, या साईडला आल्यानंतर ना काय होणार आहे डिव्हिजनला जाणार आहे. इथं बघा आपली काय मिस्टेक झाल्या की एक्सची व्हॅल्यू 30 आली आणि मी लिहिताना इथं किती लिहिल्या 20 लिहिल्या, त्यामुळे आपलं मगापासून लक्षात यायला पाहिजे होतं की एक्सची व्हॅल्यू किती आल्या आपली 30 आल्या. आता बघा इथं जिथं 20 आहे तिथं काय लिहिणारा 30, इथं पण लिहिणारा 30. बघा एक जरी व्हॅल्यू चुकली तर सगळं आन्सर काय होते चुकतोय. इथून खाली परत करूया बघा 70 मायनस 30 आन्सर किती येणार आहे 7 मायनस 3 आन्सर किती येणार आहे 40 येणार आहे. आता बघा परत 2 मल्टिप्लिकेशनला आहे, या साईडला नंतर डिव्हिजन म्हणजे 40/2 म्हणजे वायचा आन्सर किती येणार आहे बघा 2 1 जा 2 2 2 जा 4 आणि वरती 0, म्हणजेच आपल्याला वायचा आन्सर किती मिळणार आहे 20. मग आता बघा मला सांगा की त्या एनव्हलप मध्ये 5 रुपीजच्या नोटा किती होत्या एक्स, मग एक्सचा आन्सर किती आलंय तुमचं 30, म्हणजे त्या एनव्हलप मध्ये 5 रुपीजच्या नोटा किती होत्या 30. आणि बघा 10 रुपीजच्या नोटसाठी आपण काय कन्सिडर केलंय वाय, म्हणजे त्या एनव्हलप मध्ये 10 रुपीजच्या नोट्स किती होत्या 20. वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्हाला खाली पूर्ण वाक्यामध्ये आन्सर लिहायला पाहिजे. आन्सर पूर्ण वाक्यामध्ये लिहिताना कसं लिहायचं बघा, हे ज्याच्यासाठी तुम्ही कन्सिडर केले सा हीच 2 वाक्य तिथे लिहायची, फक्त इथं एक्स आणि वायची व्हॅल्यू पुट करायची. बघा इझी सांगितलंय का नाही तुम्हाला, काय करायचं जे तुम्ही कन्सिडर केले सा तीच 2 वाक्य खाली लिहायची, जिथं एक्स आहे तिथं एक्सची व्हॅल्यू पुट करा आणि वाय आहे तिथं वायची व्हॅल्यू पुट करा. आता इथं जागा नाही म्हणून मी लिहित नाही, पण तुम्ही नक्कीच लिहा कारण त्याच्यासाठी तुम्हाला हाफ मार्क असते.
हा होता तुमचा फर्स्ट क्वेश्चन. आणि नोट्स आहेत म्हणजे 5 रुपीज नोट सांगितल्यात म्हणून याला युनिट काय लिहिणारा तर रुपीज. लक्षात आलं काय हा क्वेश्चन तुमच्या. तर हा होता तुमच्या प्रॅक्टिस सेट 5.2 मधला क्वेश्चन नंबर 1. बघा स्क्रीनशॉट मारून घ्या, एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. हे पण तुमच्या लक्षात आलं असेल की ऍडिशन कधी करायची आणि सबस्ट्रॅक्शन कधी करायचे ते. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 2. आता बघा फर्स्ट क्वेश्चन बघितलाय, आता सेकंड क्वेश्चन बघूया. काय सांगितलंय बघा सेकंड क्वेश्चन मध्ये, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन. आता तुम्हाला सांगितलंय तुम्हाला एक फ्रॅक्शन म्हणजेच काय तर बघा, जर मी असं लिहिलं a/b तर ह्याला आपण म्हणतोय फ्रॅक्शन. काय म्हणतोय फ्रॅक्शन. म्हणजे फ्रॅक्शन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये न्यूमरेटर पण असतोय आणि डिनॉमिनेटर पण असतोय आणि दोघांचं काय केलेलं असतंय डिव्हिजन. हा जो असं फॉर्म लिहिलाय आपण ह्याला म्हणायचं फ्रॅक्शन. मग काय सांगितले बघा, द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 1 लेस दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. मगाच्या सारखीच कंडिशन दिल्या बघा. 1 काय सांगितले तुम्हाला लेस म्हणजे साइन कोणतं वापरायचं -1 वापरायचं. कुणापेक्षा 1 न कमी आहे लेस आहे तर ट्वाइस इट्स न्यूमरेटर पेक्षा एक काय म्हणून सांगितलंय कमी आहे. कितीनं 1 न. पुढे काय सांगितलंय बघा, इफ 1 इज ऍडेड टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे न्यूमरेटर मध्ये पण 1 ऍड करायचा आणि डिनॉमिनेटर मध्ये पण किती ऍड करायचा 1. द रेशो ऑफ न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर इज 3:5. जर तुम्ही न्यूमरेटर मध्ये पण आणि डिनॉमिनेटर मध्ये जर 1 ऍड केला तर तुम्हाला रेशो किती मिळते म्हणून सांगितले 3:5. आणि फाइंड काय करायचं आहे फ्रॅक्शन. आता बघा मगाच्या एक्झाम्पल मध्ये सांगितल्याप्रमाणे जे तुम्हाला फाइंड करायचं आहे त्याच्यासाठी व्हेरिएबल कन्सिडर करायचं. मग आता बघा तुम्हाला काय फाइंड करायचं आहे फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे असा फॉर्म येतोय म्हणजे आता बघा इथं मी लिहिलं x आणि खाली लिहिलं y. मग तुम्ही x ला काय कन्सिडर करणारा, x कुठं आहे न्यूमरेटर मध्ये, म्हणजे आपण x ला काय कन्सिडर करणार न्यूमरेटर आणि y ला काय कन्सिडर करणार डिनॉमिनेटर कन्सिडर करणार. आणि x जर न्यूमरेटर असेल आणि y जर डिनॉमिनेटर असेल तर तुम्हाला काय फ्रॅक्शन मिळणार x/y. बरोबर आहे. बघा आन्सर मध्ये लिहा, लेट द न्यूमरेटर बी x. न्यूमरेटर काय आहे तुमचा x अँड द डिनॉमिनेटर बी y. न्यूमरेटर आहे x आणि डिनॉमिनेटर काय आहे y. आता तुम्हाला काय फाइंड करायचं आहे फ्रॅक्शन. मग मला सांगा याच्यावरून फ्रॅक्शन काय येणार. फ्रॅक्शन इज इक्वल टू बघा न्यूमरेटरला आपण काय कन्सिडर केलंय x, मग तो x आहे तसा न्यूमरेटर मध्ये लिहिला अपॉन डिनॉमिनेटरला काय कन्सिडर केले y. म्हणजे तुम्हाला फ्रॅक्शन फाइंड करायचं आहे. म्हणजेच कोणाकोणाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे तर x आणि y ची व्हॅल्यू काय करायची आहे फाइंड करायचं आहे. इथपर्यंत लक्षात आलं काय बघा. आता ज्या तुमच्या प्रश्नामध्ये 2 कंडिशन दिल्यात त्याच्यावरून आपण 2 इक्वेशन तयार करायचे आणि ती 2 इक्वेशन काय करायची सॉल्व्ह करायची. मग बघा फ्रॉम फर्स्ट कंडिशन फ्रॉम फर्स्ट कंडिशन. आता बघा एक एक स्टेटमेंटचा अर्थ लावत जाऊया. काय सांगितले बघा, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन. बघा काय सांगितलंय द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन. मग बघा डिनॉमिनेटरला आपण काय कन्सिडर केले y म्हणून मी लिहिलं y. पुढे काय सांगितलं बघा इज. मगाशी सांगितल्याप्रमाणे इज आलं की कोणतं चिन्ह वापरायचं इज इक्वल टू. पुढे काय सांगितलंय बघा 1 लेस म्हणजे मगाशी काय सांगितलं कमी, म्हणजे कोणतं साईन वापरायचं प्लस की मायनस तर मायनस. म्हणून बघा मी साईन वापरलं मायनस. किती ना कमी आहे म्हणून सांगितलंय तर 1 न, म्हणून मी मायनस किती लिहिलं 1. पुढे बघा दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. बघा न्यूमरेटरचं तुम्हाला काय करायला सांगितलंय ट्वाइस. मगाच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं ट्वाइस म्हणजे काय तर डबल. कुणाच्या डबल म्हणजे कितीनं मल्टिप्लाय करायचं तर 2 न मल्टिप्लाय करायचं. ट्वाइस इट्स कुणाच्या ट्वाइस आहे न्यूमरेटरच्या ट्वाइस आहे म्हणून सांगितलंय. बघा न्यूमरेटरला आपण काय कन्सिडर केलंय x, म्हणजे x ला तुम्ही कितीने मल्टिप्लाय करणारा 2 न. बघा ट्वाइस इट्स न्यूमरेटर म्हणजे 2 ला न्यूमरेटरला आपण कन्सिडर केलंय x म्हणून मी कितीने मल्टिप्लाय केलं x न. आता बघा आपल्या इक्वेशनचं जनरल फॉर्म काय आहे x प्लस y आणि पुढे तुम्ही कोणती टर्म लिहितायचा कॉन्स्टंटची, म्हणजे x ची टर्म y ची टर्म आणि इज इक्वल टूच्या पुढे कोणती टर्म लिहितोय आपण कॉन्स्टंटची. मग आता काय करूया
इज इक्वल टूच्या तुमच्या LHS ला कोणत्या व्हॅल्यू आहे वाय. मग आता बघा हा प्लस वाय आहे, त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे मायनस वाय. मग आता बघा हा 2x मी ऍज इट इज लिहिला, हा प्लस वाय त्या साईडला शिफ्ट झाल्यानंतर काय होणार आहे मायनस वाय, आणि हा -1 या साईडला शिफ्ट झाल्यानंतर काय होणार आहे +1 तुम्ही इथं लिहिला. बघा हा इज इक्वल टू 1 इथे येणार, मग असं आपण इक्वेशन लिहितोय काय नाही, तोच इज इक्वल टू 1 मी काय केलंय त्या साईडला शिफ्ट केलाय. म्हणजे तुमचं काय इक्वेशन मिळालं तुम्हाला की 2x - y इज इक्वल टू 1, याला इक्वेशन नंबर 1 दिलं. काय केलं बघा, हा प्लस वाय त्या साईडला गेल्यानंतर मायनस वाय, आणि हा -1 इज इक्वल टूच्या पलीकडे आल्यानंतर काय होणार आहे +1. आता हे झालं तुमचं इक्वेशन फर्स्ट. बघा द डिनॉमिनेटर पासून इथपर्यंत होती तुमची फर्स्ट कंडिशन. आता बघा फ्रॉम सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय सांगितलंय बघा, इथून सेकंड कंडिशन आहे, इफ 1 इज ऍडेड. बघा 1 काय करायला सांगितले तुम्हाला ऍडेड, कुणामध्ये न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. आणि जर तुम्ही न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर 1 ऍड केलं तर तुम्हाला काय रेशो मिळतोय म्हणून सांगितले 3:5. मग बघा 3:5 कसं लिहितोय आपण, 3 काय लिहितोय 5 लिहितोय. म्हणजे आता बघा काय करायला सांगितलंय 1 ऍड करायला सांगितलंय कुणामध्ये न्यूमरेटर मध्ये. मग बघा न्यूमरेटरला काय कन्सिडर केलंय x. बघा मी x लिहिलं, त्याच्यामध्ये 1 काय काढायला सांगितलंय ऍड म्हणून साइन वापरलं प्लस, आणि किती केला ऍड 1. परत त्याच्यानंतर तुम्हाला रेशो मिळतोय म्हणून लिहिताना कसं लिहायचं, ह्याला पण डिनॉमिनेटर मध्ये लिहायचं. पुढे काय सांगितलंय बघा, डिनॉमिनेटर मध्ये पण किती ऍड करायला सांगितलंय 1 ऍड करायला सांगितलंय. मग डिनॉमिनेटरला काय कन्सिडर केलंय y +1, आणि जेव्हा मी दोघांच्या मध्ये पण न्यूमरेटर मध्ये पण 1 ऍड करणार आणि डिनॉमिनेटर मध्ये पण 1 ऍड करणार, त्यानंतर तुम्हाला रेशो किती मिळतोय 3:5. मग 3:5 कसं लिहिणार तर 3/5. आता हे झालं तुमचं सेकंड कंडिशन नुसार तुमचं इक्वेशन. आता हे इक्वेशन आपल्याला काय करायला पाहिजे, सॉल्व्ह करायला पाहिजे. मग तुम्हाला माहित आहे की दोन्ही साईडला जर न्यूमरेटर डिनॉमिनेटर आलं तर कसं सॉल्व्ह करायचं, आणि मध्ये बघा जर दोन्ही साईडला न्यूमरेटर डिनॉमिनेटर आलं आणि मध्ये जर साइन इज इक्वल टू असं कोणतं पण इक्वेशन होते तर त्याच्यामध्ये करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. कोणतं मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. मग काय काय करणारा 5 ने ह्या साईडला मल्टिप्लाय करणार आणि 3 ने इकडे मल्टिप्लाय करणार. मग बघा 5 इंटू काय x +1 इज इक्वल टू 3 ने इकडे मल्टिप्लाय करणारा 3 इंटू काय सांगितलंय तर y +1. मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. आता हे सॉल्व्ह करूया. 5 ने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा, 5 इंटू x काय येणार आहे 5x, मध्ये साइन दिलं प्लस, परत 5 इंटू x झालं, तर 5 इंटू किती करणार आहे 1, 5 इंटू 1 आन्सर किती मिळणार आहे 5. परत ब्रॅकेटच्या बाहेरच्या किमतीनं ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा, 3 इंटू y 3y प्लस 3 इंटू 1 आन्सर किती येणार आहे 3 येणार आहे. बरोबर आहे. आता हे सॉल्व्ह करूया. मग काय करूया, ज्या एक्स वायच्या टर्म आहेत त्या एका साईडला किंवा आणि कॉन्स्टंटच्या टर्म आहेत त्या काय करूया एका साईडला. मग आता बघा 5x, हा जो 5x आहे मी आहे तसंच ठेवला, हा +3y आहे, ह्या साईडला आल्यानंतर काय होणार आहे -3y. आता साइन दिलं मी इज इक्वल टू, परत बघा आधी इथली टर्म लिहायची आणि मग शिफ्ट झालेली लिहायची. हा +3 आहे, हा 3 मी ऍज इट इज लिहिला, आणि हा +5 त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे -5. आता बघा सॉल्व्ह करूया. 5x - 3y इज इक्वल टू 5 - 3 आन्सर किती येणार आहे 2. आणि साइन कोणत्या नंबरचं, बिगर नंबरचं, म्हणून साइन दिलं मी मायनस, आणि ह्याला इक्वेशन नंबर दिले 2. आता बघा 2 इक्वेशन मला मिळाल्यात. मग 2 इक्वेशन आपल्याला काय करायचे सॉल्व्ह करायचे. आता इक्वेशन सॉल्व्ह करायचे तुम्ही प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये बघितले. इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला काय सांगितलंय 3 स्टेप. पहिल्या स्टेपला तुम्ही काय चेक करणारा की एक तर एक्सचा व्हेरिएबल सेम पाहिजे किंवा वायचा व्हेरिएबल काय पाहिजे सेम, सॉरी व्हेरिएबल नाही कोएफिशियंट काय पाहिजे सेम. मग बघा एक्सचा कोएफिशियंट बघा आणि वायचा कोएफिशियंट बघा. इथं बघा फर्स्ट इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट किती आहे 2, आणि इथं एक्सचा कोएफिशियंट किती आहे 5, सेम आहे का नाही. परत बघा वायचा कोएफिशियंट बघा, इथं कोएफिशियंट दिलेला नाही, म्हणजे कोएफिशियंट किती असणार आहे 1 असणार आहे, आणि इथं कोएफिशियंट किती आहे 3 आहे. बरोबर आहे. मग आपल्याला काय करायला पाहिजे, दोन्हीपैकी एकाही व्हेरिएबलचा कोएफिशियंट तुमच्या सेम नाहीये. मग आपल्याला काय करायला पाहिजे की दोन्हीपैकी म्हणजे एकतर एक्सचा कोएफिशियंट सेम करायला पाहिजे किंवा वायचा कोएफिशियंट काय करायला पाहिजे सेम करायला पाहिजे. बरोबर आहे. मग आता काय करूया बघा, जर मला इथं 3 आहे मग इथं पण काय आला पाहिजे 3 आला पाहिजे. मग मला इथं जर 3 आलं तर वायचा कोएफिशियंट काय होणार आहे सेम होणार आहे. मग जर इथं 3 आला पाहिजे असेल तर मी काय करणार की ह्या पूर्ण इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करणार 3 ने मल्टिप्लाय करणार. बरोबर आहे. मग बघा काय लिहिणार की
की मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3. 3 न मल्टिप्लाय करूया बघा. 3 इंटू 2 काय येणार आहे 6x मायनस 3 इंटू वाय 3y आणि इज इक्वल टू 3 इंटू 1. किती आन्सर मिळणार आहे आपल्याला 3 मिळणार आहे. आता ह्याला इक्वेशन नंबर दिले 3. तुम्हाला जर प्रॅक्टिस सेट 5.1 कळालं असेल, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, तर हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करताना कुठंच म्हणजे हे इक्वेशन सॉल्व्ह करताना कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. मग आता बघा कोणत्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलेसा, फर्स्ट इक्वेशनला मल्टिप्लाय केलेसा. फर्स्ट इक्वेशन आता कन्सिडर करायचं नाही. कोणती करायची तर सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन काय करायची कन्सिडर. मग आता काय बघायचं त्यांचं साईन बघायचं. मगाशी सांगितल्याप्रमाणे की जर तुमची साईन सेम असतील, आता बघा मधली ज्याच्या तुम्ही साईन कोइफिशियंट सेम केलेसा त्याची साईन बघायची. जर एक्स बघितलं सेम केलं असेल तर एक्स बघायचं, वायचं सेम केलं असेल तर वायचं. आता बघा कुणाचं आपण सेम केले वायचं, मग वायची साईन बघा मायनस आणि मायनस दोन्ही पण सेम साईन झालीत का डिफरंट सेम साईन झालीत. मग सेम साईन नसल्यानंतर दोघांची काय करायची म्हणून सांगितले सबस्ट्रॅक्शन. मग आता बघा सबस्ट्रॅक्शन करूया. काय लिहिणार आहे सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2 म्हणजे तिसऱ्यातनं दुसरं इक्वेशन आपण काय करूया सबस्ट्रॅक्शन करूया. मग आता बघा इक्वेशन लिहिलं 6x मायनस 3y इज इक्वल टू 3. सबस्ट्रॅक्शन करायचे म्हणून साईन वापरला मायनस 5x मायनस 3y इज इक्वल टू मायनस 2. आता तुम्हाला माहित आहे की सबस्ट्रॅक्शन करत असताना चिन्ह काय करायचे साईन चेंज करायचे. कुणाची साईन चेंज करायची जर हे खालचं इक्वेशन आहे त्याची साईन काय करायची चेंज. मग आता बघा हा प्लस 5x आहे इथं काय होणार आहे मायनस, हा मायनस आहे इथं होणार प्लस आणि हा मायनस आहे इथं काय होणार प्लस. जिथं मायनस आहे तिथं प्लस, प्लस आहे तिथं काय करायचं मायनस. आता बघा हा प्लस आणि हा मायनस बघताना कोणतं बघायचं पहिलं आणि शेवटचं. प्लस मायनस मायनस 6 मायनस 5 आन्सर किती येणार आहे 1 येणार आहे. मग आपण 1x असं लिहितोय काय नाही म्हणून फक्त काय लिहायचं x. परत बघा हा मायनस आणि हा प्लस, प्लस मायनस मायनस म्हणजे 3 मायनस 3 आन्सर किती येणार आहे 0. आपण 0y लिहित नाही म्हणजे हा व्हेरिएबल काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. परत बघा हा प्लस आणि हा प्लस, प्लस 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 3 आणि 2 आन्सर किती मिळणार आहे तुम्हाला 5 आन्सर मिळणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला x आन्सर किती मिळाले 5. आता बघा एक मिनिट आता एक्स आन्सर किती मिळाले 5. आता एका व्हेरिएबलचा आन्सर मिळाल्यानंतर दुसऱ्या व्हेरिएबलचं कसं काढायचं म्हणून सांगितलंय की ही व्हॅल्यू कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर ना आपल्याला काय मिळणार आहे सेकंड व्हेरिएबलचा आन्सर मिळणार आहे. मग आता बघा एक्स इज इक्वल टू 5 पुट फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करूया. पुट इन इक्वेशन 1. मग बघा इक्वेशन 1 काय आहे तर 2x मायनस वाय इज इक्वल टू 1. बघा जिथं x आहे तिथं काय पुट करायचं 5. मग बघा 2 इंटू एक्सची व्हॅल्यू पुट केली 5 मायनस वाय इज इक्वल टू 1. 2 इंटू 5 आन्सर किती मिळणार आहे 10 मायनस वाय इज इक्वल टू 1. मग आता बघा मला वायचा आन्सर काढायचा आहे म्हणून मी मायनस वाय आहे तसंच ठेवला. हा प्लस 10 आहे त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे मायनस 10. मग बघा हा 1 मायनस 10. मग बघा मायनस वाय इज इक्वल टू प्लस मायनस मायनस 10 मायनस 1 काय येणार आहे 9. आणि साईन कोणत्या नंबरचं बिगर नंबरचं म्हणजे 10चं साईन येणार आहे. 10ला साईन कोणता आहे मायनस. मग आता बघा हा मायनस आणि हा मायनस काय येणार आहे प्लस म्हणजेच वायचं आन्सर किती मिळणार आहे आपल्याला 9 मिळणार आहे. मग आता तुम्हाला काय फाइंड करायचं आहे बघा फ्रॅक्शन फाइंड करायचं आहे. बरोबर आहे. मग फ्रॅक्शन इज इक्वल टू फ्रॅक्शन कसा लिहिलाय बघा एक्स अपॉन वाय. मग एक्सची व्हॅल्यू किती आहे 5 अपॉन वायची व्हॅल्यू किती आहे 9. म्हणजे आपलं आन्सर काय आलं फ्रॅक्शनचं 5 अपॉन 9. बघा तुम्हाला पूर्ण कंडिशननुसार हे एक्झाम्पल काय करून दाखवलेलं सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. कंडिशननुसार कसं इक्वेशन तयार करायचं हे देखील सांगितलेलं आहे. हा सेकंड क्वेश्चन लक्षात आला का बघा तुमच्या. त्यानंतर ना आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 3. आता बघा क्वेश्चन नंबर 3 बघूया काय सांगितले बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये द सम ऑफ एजेस ऑफ प्रियांका अँड दीपिका इज 34 इयर्स. म्हणजे बघा तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे कशाच्या रिलेटेड आहे तर एज
एजशी रिलेटेड आहे. काय सांगितलंय तर प्रियांका आणि दीपिका नावाच्या दोन मुली आहेत आणि त्या दोघींच्या एजची तुम्हाला दिली आहे सम. किती सम घ्यायला सांगितल्या तर 34. म्हणजे ही झाली तुमची फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय झाल्या की दोघांच्या एजची सम घ्यायला सांगितल्या. किती घ्यायचे तर 34. पुढे सेकंड कंडिशन काय दिल्या बघा, प्रियांका इज एल्डर टू दीपिका बाय 6 years. आता तुम्हाला एल्डर या शब्दाचा अर्थ माहित पाहिजे. तर एल्डर म्हणजेच काय तर वयाने मोठा. एल्डर म्हणजेच काय वयाने मोठा. मग काय सांगितलंय बघा, प्रियांका इज एल्डर टू दीपिका बाय 6 years. म्हणजेच काय प्रियांका ही मोठी आहे कुणापेक्षा दीपिकापेक्षा. किती वर्षांनी 6 वर्षांनी मोठी आहे. देन फाइंड देअर टुडेज एज. काय फाइंड करायला सांगितलंय की त्या दोघींचं पण टुडेज एज म्हणजे आजचं वय तुम्हाला काय करायला सांगितलंय फाइंड करायला सांगितलंय. मग आता बघा दोन कंडिशन दिल्यात. ही फर्स्ट कंडिशन झाली आणि इथून इथपर्यंत ही झाली तुमची सेकंड कंडिशन. तर कंडिशन नुसार आपण इक्वेशन तयार करूया. त्याच्या आधी काय सांगितलंय तुम्हाला, जे तुम्हाला फाइंड करायचं आहे त्याच्यासाठी काय काय कन्सिडर करायचं, एक्स आणि वाय कन्सिडर करायचं. काय फाइंड करायचं आहे देअर टुडेज एज म्हणजे दोघींचंही आजचं वय तुम्हाला फाइंड करायचं आहे. मग बघा आन्सर मध्ये द टुडेज एज ऑफ प्रियांका बी एक्स. बघा प्रियांकाचं टुडेज एज काय सांगितलंय एक्स अँड टुडेज एज ऑफ दीपिका बी वाय. बघा जे प्रियांकाचे एज आहे त्याला मी कन्सिडर करणार एक्स आणि दीपिकाचे एज आहे त्याला काय कन्सिडर करणार मी वाय. आता दोन कंडिशन नुसार दोन इक्वेशन तयार करूया. मग बघा फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय दिलंय बघा, फर्स्ट कंडिशन मध्ये काय घ्यायला सांगितलं सम. सम म्हणजेच काय बेरीज. म्हणजे मी त्यांची काय करणार आहे बेरीज. कुणाची तर प्रियांकाचं एज आणि दीपिकाचं एज. मग बघा प्रियांकाच्या एजला आपण काय कन्सिडर केलंय एक्स आणि कुणाच्या तर दीपिकाचं एज. दीपिकाच्या एजला काय कन्सिडर केलंय वाय इज इक्वल टू दोघींच्याही एजची सम दिल्या. किती दिल्या 34. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. बघा दोघींच्याही एजची सम घ्यायला सांगितल्या म्हणून मी साइन दिलं प्लस आणि किती सम दिल्या 34. आता बघा फ्रॉम सेकंड कंडिशन काय सांगितलं बघा. सेकंड कंडिशन नुसार एक एक शब्दाचा अर्थ बघा. प्रियांका इज. आता बघा प्रियांकाच्या एजला काय कन्सिडर केलंय एक्स. मग प्रियांका इज म्हणून मी लिहिलं एक्स. इज म्हणलं की तुम्हाला सांगितलंय इज आर असेल तर कोणतं साइन वापरायचं मायनस. पुढं एल्डर टू दीपिका. आता एल्डर म्हणजेच काय तर वयाने मोठा. मग मोठे असेल तर साइन तुम्ही प्लस वापरणारा का मायनस वापरणारा प्लस वापरणार. जर लहान असेल तर कोणतं साइन वापरणारा मायनस. बघा एल्डर म्हणजे काय सांगितलंय वयाने मोठा म्हणून मी साइन काय वापरणार प्लस. बघा मी प्लस साइन लिहिलं. एल्डर टू दीपिका बाय 6 years. बघा 6 years किती वर्षांनी मोठे 6 न. मग मोठं म्हणून मी साइन वापरलं प्लस. किती मोठे 6 न. कोण तर दीपिका. मग दीपिकाला काय म्हणलंय वाय. मी इथं लिहिलं वाय. बघा प्रियांका इज एल्डर. एल्डर म्हणजे साइन वापरलं प्लस. किती वर्षांनी मोठे 6 वर्षांनी. कुणापेक्षा दीपिकापेक्षा. हे सेकंड कंडिशन बघा. इथून इथपर्यंत 6 year पर्यंत सेकंड कंडिशन आहे. आता बघा आपण ह्या फॉर्म मध्ये लिहूया एक्स वाय आणि इज इक्वल टूच्या पुढे कॉन्स्टंटची टर्म. बघा हा एक्स आहे तसाच हा प्लस वाय ह्या साईडला आल्यानंतर मायनस वाय आणि इज इक्वल टू 6 याला इक्वेशन नंबर दिला 2. आता बघा दोन इक्वेशन मिळाल्यात. दोन इक्वेशन मला काय करायचे सॉल्व्ह करायचे. मग फर्स्ट काय चेक करायचं इक्वेशन सॉल्व्ह करताना त्या दोन्ही व्हेरिएबल पैकी एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट काय पाहिजे सेम. बघा एक्सचा कोइफिशियंट बघूया. एक्सचा कोइफिशियंट 1 आहे. इथं पण एक्सचा कोइफिशियंट 1 आहे. जेव्हा दिलेला नसतोय तेव्हा किती असतोय 1. परत बघा वायचा कोइफिशियंट 1 आहे आणि इथं पण वायचा कोइफिशियंट काय आहे 1. बघा दोन्ही पण व्हेरिएबलचं कोइफिशियंट आपल्याला काय दिलेत सेम. बघा 1 1 आणि वायचा पण 1 1. म्हणजे तुम्हाला कोइफिशियंट सेम करायची गरज आहे का नाही. आता फक्त तुम्ही काय चेक करणार आहे साइन. मग बघा मधलं चिन्ह बघूया. हा प्लस आणि हा मायनस. प्लस मायनस म्हणजे साइन दोन काय झालीत डिफरंट. डिफरंट साइन असल्यानंतर काय करायचं म्हणून सांगितलंय तुम्हाला तर त्या दोन इक्वेशनची करायची ऍडिशन. मग बघा ऍडिंग इक्वेशन 1 and 2. मग बघा इक्वेशन 1 काय दिले या साईडला करूया. इक्वेशन 1 दिले एक्स प्लस वाय इज इक्वल टू 34.
प्लस सेकंड इक्वेशन काय बघा, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 6. बघा ऍडिशन करूया, एक्स प्लस एक्स किती येणार आहे 2x, हा प्लस मायनस मायनस म्हणजे हा व्हेरिएबल काय होणार आहे कॅन्सल, आणि 34 प्लस 6 बघा 6 आणि 4 किती येणार आहे 10 म्हणजे 3 आणि 1 किती येणार आहे 4 येणार आहे. आता बघा मला कुणाचं आन्सर काढायचं आहे एक्सचं, हा 2 मल्टिप्लिकेशनला आहे, त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे डिव्हिजनला म्हणजे 40/2. मग बघा 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि वरती 0 म्हणजे एक्सचं आन्सर किती येणार 20. आता एका व्हेरिएबलचं आन्सर मिळाले, दुसऱ्या व्हेरिएबलचं कसं काढायचं बघा, ही व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे दुसऱ्या व्हेरिएबलचं आन्सर मिळणार आहे. कोणत्या याच्यामध्ये करूया, फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करूया. मग बघा x इज इक्वल टू 20 पुट इन इक्वेशन 1. काय इक्वेशन 1 दिलंय बघा, तर x प्लस वाय इज इक्वल टू 34. जिथे x आहे तिथं काय पुट करणार 20. मग बघा 20 प्लस वाय इज इक्वल टू 34. मग बघा y हा प्लस 20 त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे मायनस, मग 34 मायनस किती लिहिणारा 20. मग बघा सॉरी y इज इक्वल टू 34 मायनस 20, तुमची सबस्ट्रॅक्शन किती येणार आहे 14. आन्सर किती येणार आहे आपलं वायचं 14 येणार आहे. मग बघा दोघांचं पण एज बघा, तुम्हाला कुणाकुणाचं एज काढायचं होतं प्रियांका आणि दीपिकाचं. मग प्रियांकाचं एजला काय कन्सिडर केलं एक्स, म्हणजे प्रियांकाचं एज काय असणार आहे 20 आणि दीपिकाचं एज काय असणार आहे 14. बघा ती तिच्यापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे का, तुमचं आन्सर करेक्ट आहे का रॉंग आहे, तुम्ही कसं चेक करणार की ती तिच्यापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे का. बघा 20 आणि 14 मध्ये कितीचा डिस्टन्स आहे बघा, कितीचा डिफरन्स आहे 6चा डिफरन्स आहे, म्हणजे आपला आन्सर काय आहे करेक्ट. आणि एज आहे म्हणून ह्याला युनिट काय देणारा इयर्स. तुम्हाला कसं पूर्ण वाक्यात लिहायचं म्हणून सांगितलंय, जे तुम्ही कन्सिडर केलायसा हीच 2 वाक्य लास्टला लिहायची 2 स्टेटमेंट. इथं एक्स आहे, इथं एक्सची व्हॅल्यू पुट करायची, वाय आहे तिथं वायची व्हॅल्यू पुट करायची, आणि एज आहे म्हणून त्याला युनिट काय द्यायचं इयर्स. तर बघा असा होता तुमचा क्वेश्चन नंबर 3. हा क्वेश्चन लक्षात आला का बघा तुमच्या. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.2 मधील 3 एक्झाम्पल बघितलेत. याच्यानंतरचे जे क्वेश्चन आहे ते आपण सेकंड व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. याच्या आधीच्या जे व्हिडिओच्या लिंक ज्या आहेत त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, ते देखील व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुमच्या लक्षात येतील. थँक्यू.